तो ठेकेदार आला तर काय म्हणून आपल्याला हे एवढी मोठी रेती आपल्याला उचला लागते ना. जाऊ दे त्याला हेच काम आहे. ओ बाय आला ना तो अहो, काही येऊ दे, राहिला. येऊ दे ते. बाया कामाला आल्या का नाही आल्या काय पाहिलं ना आता वेळ. ओ बाया हो, हा वेळ होय का तुमचा कामाला याचा? आता वाजले बाबर किती? ओ दादा आम्ही किती वेळचा आलो इथं. गमिले पावडे आणूनच नाही दिले तुम्ही. आम्ही कशी रेती उचलाव हे. बरं बरं, तुमच्याजवळ टोपले नाही काय? बरं बरं आणून देतो. आणि हे पूर्ण रीती आहे, हे पूर्ण हे इथून तिथं टाकायची आहे. काम झाल्याशिवाय घरी जायचं नाही, पैसे भेटणार नाही बाई. येतो मी काय पाठवतो पटकन. माय या मालक किती कंजूस आहे व. चल ते 500ची नोट पडली उचलून घेऊ आपण. अहो नाही नाही आवाज देऊन त्याले दोन जण होतो ती नोट. नाही जाऊ दे त्याला तसं. नाही हो. मी आणतो ते 500ची नोट. तसाही तो मालक लय कंजूस आहे. तसा देते का आपल्याला 500 रुपयात त्याचा काऊन तर हलकं भार होऊन राहिलं. 500च्या नोटात आपलं तरी 8 दिवसाचा बाजार होते. चल तू घे 250 मी घेतो. 8 दिवसाचा बाजार होते. थांब इथंच थांब मी आणतो. हॅलो. हा हा बस आलो आलो. रत्नाचे बाई तिथून पैसे पडले आहे कोणाचे पोरग गेलं बाई आता तिथून त्याच्यातून पडले. हो थांब आणतो. 1000 रुपये आहे. थांब देऊन टाकतो त्याला. रत्ना कायले आवाज देऊन राहिली त्याले तू. राहू दे ना आता 1000 रुपये आहे ते. बिचारा किती गरीब आहे तो पोरग. देऊन टाकते त्याचे. असं घेत नसतात. आय बाबू इकडे ये. काय झालं काकू? अहो दादा तुझे पैसे गिसे पडले काय पाय बरं. हो काकू 1000 रुपये होते माझ्याजवळ, मित्राला द्यायचे होते. चालता चालता तुझे पैसे पडले. हे घे बरोबर सांभाळत जाणार राजा पैसे. हो काकू. धन्यवाद काकू पैसे दिल्याबद्दल. माझ्या मित्राला द्यायचे होते अर्जंट मध्ये. बरं बरं. धन्यवाद. का हो रत्ना कायले दिले त्या पोराले पैसे? 1000 रुपये होते ना बिचारे. आपल्या कामात नसते आले काय? बरं ऐका तुम्ही दोघे जणी गोष्टी करा. मला काय बाकी येतो. मालूबाई काल पैसे सापडले आपल्याला. तर आपल्या दोघीशिवाय दुसरं कोणी होतं का? मग आता कोण आहे आपल्याशिवाय? आपण दोघीच तर आहोत. नाही मालूबाई आपल्यासोबत माझी मुलगी नेहा होती. तिचं शिक्षण अजून चालू आहे. मी जर असं तिच्या समोर वागली असती तर तिला काय शिक्षण मिळालं असतं. ती पण पुढे अशीच वागली असती. बरोबर आहे व रत्ना. बरं केलं दिले तर त्याचे पैसे. चल मग.